राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट, विविध योजना बंद होण्याच्या मार्गावर। आमदारांची ट्रॉली बॅग योजनेपाठोपाठ शिवभोजन थाळी बंद होण्याची चिन्ह। लाडकी बहीण योजनेवर तिजोरीवर या योजनेचा विशेष भर। लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठीच होती का, हे सरकारनं स्पष्ट करावं। बच्चू कडूंचा राज्य सरकारला सवाल। काँग्रेसचा निर्विवाद बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा। शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसला सुरुंग लावण्याचा सेनेचा प्रयत्न। 4 लाख क्विंटल सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून। सोयाबीन हमीभाव खरेदीचा आजचा शेवटचा दिवस। हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी। राज्यातल्या शेतकऱ्यांवर 7,38,000 कोटी तर देशातील शेतकऱ्यांवर 33,50,000 कोटींचं कर्ज। केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती। फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी मारहाण केलेल्या तरुणाची प्रकृती बिघडली। पुढील उपचाराकरता लातूरला हलवलं। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहत असल्याच्या रागातून कृष्णा आंधळेच्या मित्रांची तरुणाला बेदम मारहाण। विशाळगडावरील अतिक्रमणात तात्काळ हटवण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। अतिक्रमणाविरोधात सांगली कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू। शिर्डीतील मोफत भोजनाकरता आता टोकन पद्धत। शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता साई संस्थांचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।